चला तर मग आज आपण पाहणार आहोत आपल्या अहिल्यानगर या जिल्ह्यातील बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे विश्लेषण. किती प्रश्न होते, कोणत्या टॉपिकचे प्रश्न होते हे आपण आज जाणून घेऊयात. पाहूयात मग आपला आजचा पहिला प्रश्न. अहिल्यानगरचा पहिला प्रश्न काय आहे? AYBZC DWEXF GUHVI आणि JSKTL पुढील योग्य मालिका ओळखा. आता याच्या पुढे काय येणार आहे हे आपल्याला त्यांनी ओळखायला सांगितलेलं आहे, बरोबर. म्हणजे हा पहिला प्रश्न कुठला झाला? तर हा पहिला प्रश्न झाला आपला वर्णमालिकेचा. मी तुम्हाला इथे लिहून पण देते कुठल्या टॉपिकचा प्रश्न आहे ते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाणार. बरं बघा, इथे काय दिलंय? सलग ए दिलंय, AYBZCDWEXFGUHVIJSKTL ABCDEFGHIJKL MNO. आता YZ W X का XW येणार, Y नंतर Z, W नंतर X, U नंतर V, S नंतर T, मग येणार Q नंतर R. R Q नाही, Q नंतर R. मग आपलं उत्तर काय झालं? MQNRO चा पर्याय कुठला बरोबर झाला? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला, MQNRO. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत इंग्लिश हा शब्द FGNILHS असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत सेल्फिश हा शब्द कसा लिहिला जाईल? आता बघा, इंग्लिश ENGLISH कसा लिहिला गेला? FGNILHS. मग आपल्याला विचारलं आहे सेल्फिश या शब्दासाठी. आता इथे जर बघितलं तुम्ही तर एक गोष्ट प्रॉपर तुमच्या लक्षात येणार, ते म्हणजे काय? बघा, N इथून इथे गेला, G इथून इथे गेला, L इथून इथे गेला, I इथून इथे गेला, S आणि H या दोघांची जागांची अदलाबदल झाली. E च्या नंतर F येतो, मग S च्या नंतर काय येतं? T. L ला इथे लिहिणार, E ला इथे लिहिणार, L इथे आला, E इथे आला, F ला इथे लिहिलं, I ला इथे, I F. S आणि H चं काय येणार? H आणि S. म्हणून उत्तर काय झालं? TLEIFHS चा पर्याय क्रमांक आपला दुसरा योग्य झाला, बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे तो कोड सोडवायचा आहे. बाजूला छोट्या संख्या आणि मध्ये जर मोठी संख्या असेल खूपच, तर समजायचं त्यांचा घन केलेला आहे. नमुना प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन मध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर आता बघा, 4, 7, 11, 9 हे ऑप्शन आहे. पहिलं जर बघितलं, 3 चा घन अधिक 7 चा घन, 3 चा घन 49, 7 चा घन 343, 343 अधिक 49 सॉरी अधिक 27, 3 चा घन 27 आहे. दोघांची बेरीज केल्यावर आपलं उत्तर 370 येणार. पुन्हा 2 चा घन अधिक 6 चा घन, 2 चा घन 8 आहे, 6 चा घन 216, 216 आणि 8 झाले 224. आता 1 चा घन, आता उरले 729, हा कितीचा घन आहे? 9 चा घन आहे. 1 चा घन 1, 9 चा घन 729 अधिक 1 झालं 730. म्हणजे तिथे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती संख्या पाहिजे होती? 9 ही संख्या पाहिजे होती. म्हणून आपलं उत्तर काय झालंय? पर्याय क्रमांक चौथा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. 6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती बसल्या आहेत. 6 व्यक्ती आहेत एका गोलाकार टेबलाभोवती. 1 2 3 4 5 6. उजवी बाजू उजवी बाजू उजवी 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 उजवी, बरोबर आहे. ए चं बी कडे तोंड आहे. ए चं तोंड कोणाकडे आहे? ए चं तोंड बी कडे आहे. बी हा ई च्या उजवीकडे, बी काय आहे? ई च्या उजवीकडे बसलाय आणि सी च्या डावीकडे बसलाय. सी हा डी च्या डावीकडे बसला आहे. आता बघा, ए बी सी डी ई. आता उरलं इथे कोण? इथे एकच उरलं, ते म्हणजे आपला एफ. मांडणी कशी झाली आपली? ए एफ ई बी सी आणि डी, बरोबर.
आता त्यांनी पुढे काय सांगितलं आहे आपल्याला, दुसरा एक पेन घेते समजण्यासाठी. हा, आता त्यांनी पुढे काय सांगितलंय आपल्याला बघा. आता डी त्याची जागा एफ बरोबर, डी च्या जागेवर कोण बसणार, डी च्या जागेवर एफ बसणार आणि एफ च्या जागेवर आपला डी बसणार. आणि ई त्याची जागा बी बरोबर, ई च्या जागी बी बसणार आणि बी च्या जागी आपला ई बसणार. तर सी च्या समोर कोण आहे, आता सी च्या समोर कोण बसलंय, सी च्या समोर डी बसलाय. डी कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, डी आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये, म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक दुसरा. आणि हा आपला प्रश्न झाला बैठक व्यवस्थेचा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न हा आहे तुलनाचा प्रश्न. खूप वेळा रिपीट होणारा आपला हा प्रश्न वाचून वाचून सोडवायचा. एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वैभव पेक्षा लहान कोण आहे, वसंत आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी, वसंत सुनंदापेक्षा मोठा. वासंती वसंत पेक्षा लहान आहे, वासंती वसंत पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, म्हणजे सुनंदा वासंतीपेक्षा पण लहान झाली. तर या सर्वांमध्ये सर्वात मोठं कोण आहे, या सर्वांमध्ये सर्वात मोठं कोण झालं, वै फॉर वैभव. आणि पर्याय आपला दुसरा योग्य झाला, वैभव. त्यानंतरचा पुढचा प्रश्न डिक्शनरीवर आधारित प्रश्न आहे. इंग्रजी शब्दकोशानुसार म्हणजे डिक्शनरी खालील शब्द वर्णानुक्रमे म्हणजे क्रमानुसार लावा व योग्य पर्याय निवडा. एक्सेप्शन, एक्सेप्शनल, एक्सचेंजिंग, एक्सचेंज आणि एक्सेस. आता या सगळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर EXC, 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 EXC कॉमन आहे. लिहून घेऊयात. EXC, 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 EXC आणि EXC कॉमन. आता पुढे EH, पहिले ई येतो, एक ई, दोन ई, तीन ई, एक दोन तीन आणि मग उरलेलं एच येतो. आता काय करा ना, या एच पासून बघा चेंज्ड आणि चेंजिंग. आता HANG पर्यंत तर तुम्ही आहे. पहिले आय येतं का, ई, पहिले ई येतं, म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे इकडे जर बघितलं तर चेंज येणार आणि सगळ्यात लास्टचं काय येणार, चेंजिंग येणार. चेंजिंग किती वर आहे, चेंजिंग 3 वर आहे. एक्सचेंज 4 वर आहे. तुमचं उत्तर येतंय का शेवटी 4 आणि 3 वाला, बरोबर, पर्याय पहिला येत आहे. आता पुढे बघायचं. परत इथे पहिले पी आहे, इथे पण पी आहे, इथे एस आहे. एस तर लास्टला येतं म्हणजे इथे एक्सेस आलं. आता इथे परत TION, AL पुढे जातं म्हणजे सगळ्यात पहिला जो आहे एक्सेप्शन तो 1 नंबर वर येणार. जो आपला दुसरा आहे एक्सेप्शनल तो 2 नंबर वर येणार. 3 नंबरवर 5 क्रमांकाचा आला, 4 वरच राहिला आणि 5 क्रमांकावर 3 नंबरचा आला. आपलं हे कशाप्रमाणे झालं, 1 2 5 4 3, 1 2 5 4 3 वाला पर्याय क्रमांक पहिला योग्य झाला. 1 2 5 4 3. पुढचा प्रश्न, प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 रोजी सोमवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिवस कोणत्या वारी असेल, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 ला. जागतिक महिला दिन केव्हा असतं, 8 मार्चला. मग 8 मार्च 2017 आपल्याला वार काढायचा आहे, तर 18 डिसेंबर 2017 वार आपल्याला दिलेला आहे. आता आपला मार्चचा महिना हा असतो 30 दिवसांचा. या 30 मधनं 8 दिवस गेले, किती दिवस उरले, 23. 23 ला 7 ने भागलं, बाकी किती येते, बाकी 2 येते. मार्च झाला, फेब्रुवारीचा महिना, सॉरी मार्च नंतर एप्रिलचा महिना 30 दिवसांचा, 7 ने भागलं 2. मे नंतर एप्रिल नंतर मे 31 चा महिना, 7 ने भागलं 3. जूनचा 30 चा महिना, 7 ने भागलं बाकी 2. जुलै 31 चा महिना, 7 ने भागलं बाकी 3. ऑगस्ट 31 चा महिना, 7 ने भागलं बाकी 3. सप्टेंबर 30 चा महिना, 7 ने भागलं बाकी 2. ऑक्टोबर पुन्हा 31 चा महिना, 7 ने भागलं बाकी 3. नोव्हेंबरचा
30चा महिना 7ने भागलं बाकी 2 आणि डिसेंबरचे किती दिवस म्हटले 18 दिवस. 18ला 7ने भागलं बाकी किती आली 4. जिथे जिथे 30चा महिना आहे एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर 2 बाकी, 31चा महिना मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबरची 3 बाकी आणि मार्च महिन्याचे 8 दिवस संपल्यामुळे 23ला 7ने भागलं 2 बाकी. सगळ्यांची बेरीज करूयात. ठीक आहे. 5 5 दुने 10 5 त्रिक 15 5 चौक 20 20 आणि 2 22 22 आणि 4 किती होतात 26. मग आता या 26ला 7ने भागलं की बाकी किती आली बाकी 5 आले 7 त्रिक 21 बाकी 5 उरली. आता 18 डिसेंबरला सोमवार होता आपण 8 मार्चचा वार काढतोय बरोबर. मागे जातो आहे म्हणजे वार मागे न्यायचा. सोमवारच्या मागे 5 दिवस म्हणजे पुढे 2 दिवस म्हणजे आपलं उत्तर काय झालं बुधवार. आणि पर्याय कुठला बरोबर झाला पर्याय क्रमांक 3 योग्य झाला. आता हा जो प्रश्न होता हा कोणता होता दिनदर्शिका. हा प्रश्न कोणता होता हा प्रश्न होता आपल्या दिनदर्शिकाचा. क्लिअर आहे. यामध्ये कोणाला काही अडचण बरोबर आहे. फक्त लक्षात ठेवायचं जर मागे जात असेल म्हणजे आधीच दिलं असेल तर आपल्याला मागे जावं लागतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाकी दुसरं तर काही अडचण नाहीये आपल्याला फक्त तिथपर्यंतच पाहायचं. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. घड्याळाचा प्रश्न आहे. जर घड्याळात 5:36 झाली असतील तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल. अंशासाठी फॉर्म्युला 11m/2 वजा 30h. आता इथे मिनिट किती दिलेली आहेत 36 दिलेली आहेत आणि तास किती दिलेले आहेत तास 5 दिलेले आहेत. मग 2 ने 36ला भागा 18 बरोबर आहे. 11 गुणिले 18 198 वजा 150 198 मधनं 150 गेले 48 अंश म्हणजे 5:36 मिनिटांनी किती अंशाचा कोण येतो 5:36 मिनिटांनी 48 अंशाचा कोण आला आणि पर्याय क्रमांक 2 योग्य झाला. पुढचा प्रश्न घ्या. दिशाज्ञानचा प्रश्न आहे हा. मग आता दिशाज्ञानचा प्रश्न काय आहे समजून घ्यायचा आहे. बरं बघा. प्रणव स्वतःच्या घरून निघून शाळेत जाण्यासाठी प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो. पूर्वेकडे 100 मीटर गेला. हे आहे त्या प्रणवचं घर. त्या स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून 50 जातो. काटकोनात उजवीकडे वळाला आणि 50 गेला. त्यानंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून 100 जातो. परत काटकोनात वळून तो डावीकडे गेला 100 आणि कुठे पोहोचला तो त्याच्या शाळेमध्ये पोहोचला. तर प्रणवचं घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे शाळेपासून आहे ह्या दिशेला आणि इथे जाणारी आपली दिशा असते वायव्य म्हणजे प्रणवचं घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे वायव्य दिशेला. पर्याय क्रमांक 3 योग्य येतो आणि हा प्रश्न झाला आपला दिनदर्शिका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. नातेसंबंधाचा प्रश्न. एका स्त्रीची ओळख करून देताना रामू अण्णा म्हणाले. परत प्रश्न वाचून वाचून सोडवायचा. हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. हिची आई म्हणजे काय त्या स्त्रीची आई बरोबर आहे. एका स्त्रीची ओळख करून देताना रामू अण्णा म्हणाले हिची आई म्हणजे त्या स्त्रीची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी. रामू अण्णाची सासू म्हणजे कोण तर रामू अण्णाच्या बायकोची किंवा पत्नीची आई. माझ्या सासूची एकुलती एक मुलगी म्हणजे त्याची पत्नी झाली ती. ही कोण झाली त्याची पत्नी किंवा बायको तुम्ही जे म्हणाल ते. तर ती स्त्री रामू अण्णाची कोण आहे ही स्त्री आपल्या पत्नीची मुलगी म्हणजे आपली पुतणी म्हणजे ही स्त्री रामू अण्णाची कोण झाली ही स्त्री रामू अण्णाची स्वतःची मुलगी झाली. म्हणून आपलं उत्तर काय आलं याच्यामध्ये मुलगी आणि पर्याय क्रमांक 2 योग्य झाला. पुढचा प्रश्नाकडे चला. हा परत दिनदर्शिकेचा प्रश्न घ्या. काल पाऊस पडत होता. आज शनिवार आहे.
काल पाऊस पडत होता, आज शनिवार आहे, आज शनिवार आहे म्हणजे काल शुक्रवार असणार आणि शुक्रवारी पाऊस पडत होता, हा झाला त्याचा अर्थ. ही दोन्ही विधानं जर सत्य असतील तर पुढील पैकी कोणतं विधान निश्चित बरोबर असेल? उद्याही पाऊस पडेल, सांगू शकत नाही. शुक्रवारी पाऊस पडला, हो बिलकुल हे बरोबरच आहे. त्यानंतर गुरुवारी पाऊस नव्हता, हे पण माहित नाही. आज पाऊस पडेल हे सुद्धा माहित नाही. मग त्याचं उत्तर काय आहे? शुक्रवारी पाऊस पडला. म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक दुसरं, शुक्रवारी पाऊस पडला. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे चला. विधान दिलेले आहेत, विधान आणि निष्कर्ष फक्त थोडस वेगळं आहे, यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बघा, एक दिवसीय क्रिकेट सामन्यात संघाने केलेल्या एकूण धावा 200 होत्या. यापैकी 160 धावा फिरकीपटूंनी केल्या. हे दोन विधान दिलेत. निष्कर्ष, संघात 80% फिरकीपटू होते. माहित नाही आपल्याला, 2 पण असू शकतात, 10%, 20%, 30%, 40% पण असू शकतात. कन्फर्म आहे का? आता तुम्ही म्हणाल की हे 80% असेल तर हे 80% येऊ शकतो, अजिबात नाही, कन्फर्म नाही. सलामीचे फलंदाज फिरकीपटू होते, म्हणजे ज्यांनी ओपनिंग केली ते फिरकीपटू होते. आपल्याला हे माहितीये का? आपल्याला हे सुद्धा माहित नाही. म्हणून दिलेल्या विधानांवरून निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीही बरोबर नाही. आपल्याला आपण सांगूच शकत नाही, कन्फर्म उत्तर द्यायचंच नाहीये. म्हणून याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक चौथा, निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीही नाही. पुढे घ्या. 9, 31, 73, 141 प्रश्नचिन्ह. या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार? आता हा संख्या मालिकेचा प्रश्न आहे आणि हा एक प्रिव्हियस इयरचा पण, म्हणजे याच्या आधी पण विचारला गेलेला प्रश्न आहे. इथे काय करायचं आहे तुम्हाला? 1 अधिक 2, 2 अधिक 3, 3, आता सांगते आधी, थांबा. 3 अधिक 4, 4 अधिक 5, 5 अधिक 6. बघा, एकाचा वर्ग अधिक दोनाचा घन, 1 अधिक 8 होतात 9. दोनाचा वर्ग अधिक तीनाचा घन, 4 अधिक 27 होतात 31. तीनाचा वर्ग अधिक चाराचा घन, 9 अधिक 64 होतात 73. चाराचा वर्ग अधिक पाचाचा घन, 16 अधिक 125 होतात 141. बरोबर आहे. मग आता 5चा वर्ग अधिक 6चा घन, 5चा वर्ग 25, 6चा घन 216, 5 आणि 6 11, 3 4, 4 1 आणि 2. उत्तर किती आलं? 241 आलं. पर्याय कुठला आला? पर्याय क्रमांक चौथा योग्य झाला. क्लिअर आहे? एकाचा वर्ग दोनाचा घन, दोनाचा वर्ग तीनाचा घन, तीनाचा वर्ग चाराचा घन, चाराचा वर्ग पाचाचा घन, पाचाचा घन वर्ग 6चा घन. या पद्धतीने ऍडिशन केली की उत्तर 241 येते. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे चला. गटात न बसणारी संख्या ओळखा. 48, 17, 26 आणि 37. 48, 17, 26, 37 मधलं विसंगत काय? 48 म्हणजे 7चा वर्ग वजा 1, 49 मधनं 1 गेल्यावर 48 येतात. इथे 4चा वर्ग अधिक 1, 16 अधिक 1 येतात 17. इथे 5चा वर्ग अधिक 1, 25 अधिक 1 झालं 26. आणि खाली काय दिलं आहे? 6चा वर्ग अधिक 1, 36 अधिक 1 होतात 37. प्रत्येकाचा वर्ग अधिक 1 दिलं. पर्याय क्रमांक 1 मध्ये वर्ग वजा 1 दिलं, म्हणून आपलं उत्तर काय झालं? वेगळं. पर्याय पहिला. हा जो प्रश्न होता तो होता आपल्या वर्गीकरणाचा. पर्याय पहिला आपला योग्य झाला. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. विसंगत शब्द ओळखा. बीजिंग, कॅनबेरा, न्यूयॉर्क आणि ढाका यामधलं वेगळं काय? पुन्हा हा वर्गीकरणाचा प्रश्न झाला. आता बीजिंग ही चीनची राजधानी आहे. बीजिंग कशाची राजधानी आहे? चीनची राजधानी आहे. कॅनबेरा कशाची राजधानी आहे? 1 मिनिट थांबा. चीनची राजधानी बीजिंग. ऑस्ट्रेलियाची राजधानी झाली कॅनबेरा. न्यूयॉर्क हे एक शहर आहे. आणि बांगलादेशची राजधानी आहे ढाका. बाकी सगळे देश आणि राजधानी आहे. पर्याय क्रमांक 3 हे एक शहर आहे, म्हणून हे झालं विसंगत. आणि हा पुन्हा एक प्रश्न झाला वर्गीकरणाचा.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी विसंगत वर्ण गट ओळखा. परत विसंगत आहे म्हणजे पुन्हा हा झाला वर्गीकरणाचाच प्रश्न. आता ह्याच्यात काय, डी नंतर ई एफ जी एच आय जे, ए नंतर बी सी डी ई एफ जी, एस नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, इथे एम एन ओ पी क्यू आर एस. प्रत्येकामध्ये प्रत्येक वर्ण 2-2 ने पुढे गेलेत. पर्याय 3 मध्ये 2-3-2 ने पुढे गेलेत. म्हणजे पुन्हा आपलं उत्तर काय झालं, पर्याय तिसरा वेगळा झाला. बरोबर. बरं, पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. त्यानंतरच्या खालील अक्षरमालेत रिकाम्या जागेत क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा गट दिलेल्या पर्यायांमधून निवडा. हा झाला आपला लयबद्ध मालिकेचा प्रश्न. आता बघा 4-4चा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता 4चा गट, पहिला 4चा गट आहे ए ए ए ए, दुसरा 4चा गट आहे ए ए बी, तिसरा 4चा गट आहे ए ए बी डॅश आणि चौथा 4चा गट आहे ए बी बी डॅश. 4 वेळा ए, 3 वेळा ए बी, 2 वेळा ए, दोनदा बी, एकदा ए, तीनदा बी. काय झालं, 4 वेळा ए च्या जागी बी, परत ए च्या जागी बी, परत ए च्या जागी बी, इथे परत ए च्या जागी बी म्हणजे 4 बी येणार. आता आपलं उत्तर काय आहे, ए बी बी. पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 3चा. लयबद्ध मालिकेचा थोडासा वेगळा प्रश्न होता हा. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुन्हा आपल्या सांकेतिक भाषेचा प्रश्न दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, जर ए च्या ऐवजी ई, बी च्या ऐवजी एफ आणि सी च्या ऐवजी जी असेल, याप्रमाणे अक्षर वापरले तर या सांकेतिक भाषेत हार्मोनी हा शब्द कसा लिहिला जाईल. ए नंतर बी सी डी ई, बी नंतर सी डी ई एफ, सी नंतर डी ई एफ जी. आता प्रत्येक 4 ने एच आय जे के एल, ए बी सी डी ई, आर एस टी यू व्ही, एम एन ओ पी क्यू, ओ पी क्यू आर एस, परत एन ओ पी क्यू आर आणि वाय झेड ए बी सी. उत्तर काय झालं, एल ई व्ही क्यू. आता इथे ऑप्शनच नाही का रे, एम एन ओ पी क्यू. बरोबर आहे, एल ई व्ही क्यू एस आर सी. ऑप्शन मध्ये गडबडी आहे का, एकच सांगा. एल ई व्ही क्यू एस आर सी चा ऑप्शन आहे नाही. ठीक आहे, मी ऑप्शन क्रमांक पहिला देऊन टाकते, एल ई व्ही क्यू एस आर सी. पहिला ऑप्शन आपण बरोबर घेऊयात. होतो बरं. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे चला. आता हा पुढचा जो प्रश्न आहे तो हस्तांदोलनचा आहे. एका टुर्नामेंट मध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो, तर एकूण किती सामने होतील, 22 56 72 28. हस्तांदोलनचा फॉर्म्युला n(n-1)/2. n आहे 8, आठातून 1 गेले 7, भाग लावला 2 ने, हे झाले 4, 7 चौक किती होतात 28. म्हणजे आता इथे एकूण किती सामने झाले, एकूण 28 सामने झाले. पर्याय चौथा योग्य झाला. पुढचा प्रश्न घ्या. एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केलं. कोणत्याही 2 व्यक्तींचं हस्तांदोलन एकदाच होईल, तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती होणार, 55 120 66 122. पुन्हा आपला हस्तांदोलनचा फॉर्म्युला n(n-1)/2. n किती दिलेला आहे 12, 12तून 1 गेलं 11, भागिले 2, 2 ने 12ला भागलं 6, 11 गुणिले 6 66. एकूण हस्तांदोलनांची संख्या झाली आहे 66 आणि पर्याय बरोबर आलेला आहे तिसरा. ठीक आहे, तर हे होते आपल्या अहिल्यानगरचे बुद्धिमत्ताचे प्रश्न. छानसा अभ्यास करा, सराव करा. भेटूयात आपण पुढच्या जिल्ह्याच्या स्पष्टीकरणामध्ये. जय हिंद, धन्यवाद.